माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसंकल्प अभियान हा दौरा 6 जानेवारीपासून सुरू होतोय। जवळपास 6 जानेवारीला शिरूर पुणे येथून तो सुरू होणार आहे। 6 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत। तसेच 27-28 जानेवारीला 2 दिवसाचं महाअधिवेशन एक कोल्हापूरला आमचं होतं। हे दोन्ही दौरे संपूर्ण पहिला दौरा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन शक्य असेल त्या ठिकाणी सभा, परंतु सर्वात जास्त फोकस आमचा तिथल्या कार्यकर्त्यांचा असलेला मेळाव्यावर असणार आहे। येणारी लोकसभा असेल, येणारी विधानसभा असेल, याच्या पूर्वतयारीचा सुद्धा हा एक भाग आहे। पक्ष संघटन त्याबरोबर येणारी निवडणूक हा त्यामागचा उद्देश आहे। पण 16-27 जानेवारीला जे कोल्हापूरला अधिवेशन होणार आहे त्यात महाराष्ट्रातला प्रत्येक कानाकोपऱ्यातला आमचा शिवसैनिक त्या मेळाव्यासाठी हजर राहणार आहे। म्हणून अत्यंत प्रचंड जो मेळावा होणार तो 26 आणि 27 2 दिवस कोल्हापूरला होणार आहे। दुसरं एक महत्वाचं आहे की ह्या लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगानं प्रथमतः लोकसभेसाठी महायुतीची बैठक ही 5 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजता होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या बद्दलची चर्चा होईल, महायुतीची सर्व चर्चा होईल आणि मग यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रमुख नेते आपला महायुतीचा संकल्प किंवा जागा वाटपाचा निर्णय हे ते लोक जाहीर करतील। आता कोल्हापूरमध्ये आपण जात आहात, कोल्हापूरमध्ये आपण येत आहात। कोल्हापूरच्या आपल्या ज्या दोन्ही जागा आहेत लोकसभेच्या, त्याचा रिपोर्ट कुठेतरी निगेटिव्ह येतोय। त्या जागा बदलल्या जातील, विद्यमान जे खासदार आहेत त्यांना संधी मिळणार नाही अशा पद्धतीचं बोललं जातं, नेमकी काय? नाही, याचा सर्व निर्णय हे पक्ष प्रमुख आमचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि कुठं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हा येतो नाही। तर कोल्हापूर हे एक वेगळं स्थान, त्याला एक सन्मान, आतापर्यंत शिवसेनेचे जे काही महामेळावे झालेत, महाअधिवेशन झालेत ते कराडला झाले असतील, नाशिकला झाले असतील, पुण्याला झालेले आहेत। मग आता हे कोल्हापूर स्थान आम्हाला तिथून याची सुरुवात करायची म्हणून कोल्हापूर निवडलेलं आहे। काल परवाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याच्यात ते कार्यकर्त्यांना लाठीने मारा आणि अपशब्द देखील वापरतात। यामुळे प्रतिक्रिया काय, या अशा नेत्यांमुळे किंवा अशा मंत्र्यांमुळे आपण जे शिबिर घेत आहे, आपण जे दौरे काढताय त्या सगळ्यात कुठेतरी डाग लागतो असं तुम्हाला वाटतं? हे पहिलं वक्तव्य नसेल, या पक्ष कुठेतरी आपण अडचणीत येतोय असं पाहता नाही। काल अब्दुल सत्तारांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही जी काही वक्तव्य केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। आज कॅबिनेटची बैठक आहे, त्या बैठकीनंतर शिंदे साहेब आणि त्यांच्यामध्ये निश्चित याच्याबद्दल संवाद ठरणार आहेत। परंतु एक निश्चित आहे की जबाबदार मंत्री असेल, जबाबदार पदाधिकारी असेल, त्यांनी असे वक्तव्य करू नये या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत। जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थाने घेऊ नका। शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। शरद पवार त्याच्या तोंडातून ते वदवले गेलं असावं असं माझं मत आहे। कारण की त्यांच्या स्टेटमेंटला कुठेही शरद पवार साहेबांनी त्याला की हे चुकीचं आहे असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही। एक फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे, असे वक्तव्य करून आपल्यातले, ज्याला आपण आपले म्हणतो, ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात, परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असता तर जितेंद्र आव्हाडचे कपडे लोकांनी फाडले असते। सोपं काय जातंय, स्वतःचं राजकारण करत असताना इतरांची मतं आपल्याला कशी मिळतील
त्यापुरतं मर्यादित राहून असे स्टेटमेंट करणं. आता राम मंदिराचं उद्घाटन होतंय, देशामध्ये जल्लोष आहे, त्यावेळेला असे वक्तव्य करून त्या हिंदू धर्माच्या भावनावर मीठ चोळण्याचं काम त्यांनी केलेलं. आणि दुर्दैव असं आहे, जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात, ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणतायत, ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही. त्यांना याच्याबद्दलचं काय मत जर विचारलं तर आतापर्यंतच्या आता या घडीपर्यंत त्यांनी एकही त्याचा निषेध किंवा त्याला विरोध केलेला नाही. मतासाठी लाचारी करणारी ही जी काही मंडळी जमा झालेली आहे, याला येणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जनता जरूर त्यांचा रस्ता दाखवेल. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदूच्या भावना भडकवण्याचा किंवा त्यांच्या देवतावर अपमान जर कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे एवढं मात्र निश्चित आहे. आणि ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, पक्षाची भूमिका नाही असंही ते म्हणतात. पक्षाच्या स्टेजवर बोलल्यानंतर ती पक्षाची भूमिका होत असते. मी इथे तुमच्या समोर बोलतो, ही पक्षाची भूमिका आहे. हा संजय शिरसाट संवाद साधत नाही, पक्ष म्हणून आम्ही संवाद साधतोय. आणि एखाद्याला शिवी द्यायचं आणि पुन्हा खेद व्यक्त करायचं, ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? तुम्हाला दरवेळेला तुमचं हेच असतं. गांधीची जी आत्महत्या का, त्याची हत्या का केली, 3 वेळेला प्रयोग का झाला, तो ओबीसी आहे का, हे तुम्हाला कोणी विचारायला आलं होतं? राम जंगलामध्ये काय खात होते, ह्यांना काय करायचं त्याची? परंतु हे मुद्दामून ह्या वेळेला इतर समाजाला दाखवण्यासाठी की बघा हमने विरोध किया था, हे भासवायचं काम आहे. आणि ज्यांच्या अत्यंत जवळीक आहे ना, ज्यांना आघाडी करायची, इथं सत्ता आणायची, त्या लोकांनी याच्यावर बोंबवलं पाहिजे ना. तो 10चा भोंगाता बोंबलताना दिसलाच नाही. म्हणजे यांचा सगळ्याची मूक संमती आहे. इतरांचे मतं घेण्यासाठी केलेली ही लाचारी. म्हणून आवडचे जी त्याला तशी किंमत आम्ही देत नाही, परंतु या मोठ्या नेत्यांनी त्याला त्याच्या तोंडी भरवलेली वाक्ये हे मी आवर्जून सांगतो. तुम्हाला निमंत्रण द्यायचंय, तुम्हाला पुन्हा बोलवायचंय, तुम्हाला पायघड्या टाकायच्या, तुम्हाला रेड कार्पेट पाहिजे. अहो तुम्ही रामाच्या दर्शनाला जाताय ना, का तो काय सार्वजनिक कार्यक्रम आहे ना? तो काय एखाद्याचं लग्न आहे का ते? दरवेळेला निमंत्रणावरून भांडणं करायची, नंतर सांगायचं की आम्हाला निमंत्रण जरी नाही आलं तरी जाणार आहोत. संपला ना विषय. मग मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनी या विषयाची कधी चर्चा केली आहे का? आम्हाला रामलालाच्या दर्शनाला जायचं, त्या टायमाला आमचा कार्यक्रम ठरला जाईल आणि आम्ही सर्वजण रामलालाच्या दर्शनाला जाऊ. ज्यांना जायचं नसेल, ज्यांना आणखीन कुठं जायचं असेल गुडघे टेकायला, त्यांनी तिकडे जावं. परंतु रामलालाच्या दर्शनाला महाराष्ट्रातला सर्वसामान्य तो सेवकापासून, ज्याने तिथं सेवा दिलेली त्यापासून सर्वजण जातील. आणि हा 22 जानेवारीचा दिवस भारतभर अत्यंत जल्लोषात साजरा केला जाईल. सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी आपले आमदार सगळेजण करू लागले. यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी निर्णय घेतील. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याचा आदर आम्ही जरूर करतो. परंतु ते करायचं का नाही हा निर्णय मुख्यमंत्री करतील. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, तिथलचे सीएम त्याच्यावर विचार करतील. त्याबद्दल आपण वक्तव्य करणं योग्य नाही. लोकसभेची जागा वाटपाची अजून चर्चा सुरू नाही झाली आहे. तोपर्यंत आपण पाहतो मंत्रालय परिसरात भावी खासदार म्हणून बॅनर झळकत आहेत सामंत यांचे, किरण सामंत यांचे. त्याचबरोबर काल नारायण राणे देखील त्या जागेवरती दावा केलेला आहे. कसं पाहता लोक कोणतीही निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या काळामध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते अशी बॅनरबाजी करत असतात. पुण्यामध्ये खासदाराचं दुःखद निधन झालं, दुसऱ्या दिवशी काही लोकांनी बॅनर लावले होते. आता असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही कार्यकर्ते स्वतःहून बॅनर लावतात, काही उभं राहण्यासाठी बॅनर लावतात, मी कुठेतरी चर्चेत आलो पाहिजे असेही बॅनर असतात. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे सर्कशीचे जे खेळ आहेत ते होत असतात. परंतु अखेरला जेव्हा निर्णय फायनल होतो, ज्या टायमाला उमेदवारी जाहीर होते, त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होते. दुसरीकडे ठाकरे गटात देखील असं एक घटना पाहायला मिळते की लोकसभेची उमेदवारी मागितली म्हणून कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांना मुरलीधर जाधवांची अक्कलपट्टी झालेली आहे.
त्या अत्यंत हुकुमशाही असलेला पक्ष आहे तो. ज्यांची हकलपट्टी करायची त्यांची करत नाहीत. लाचारांना खुर्ची किंवा टीका करणारा ज्यांनी त्यांना शिव्या देतात त्यांना खुर्ची आणि निष्ठावान शिवसैनिक बाहेर, ही त्यांची भूमिका राहिलेली. म्हणून त्यांनी त्यांची एखाद्या कार्यकर्त्याच्या चांगल्या कार्यकर्त्याची हकलपट्टी करणं ही काही नवीन घटना आम्हाला वाटत नाही. शिवसेनेच्या संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा लोकसभेवरून काही दिवसांपूर्वी वाद पाहण्यात आला. आपलं काय मत आहे की कोणाला जागा मिळेल आणि आपला उमेदवार तिकडे विजयी होईल? जागा तिथे कुणाला जरी मिळाली तरी शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार आहे. ती जागा आमच्याकडे आहे, शिवसेनेकडे आहे. खैरे आणि दानवेची वाढणं आता तर चालतात ना काय. खैरे सिनियर आहेत, त्यांनी आराम करावा असं दानवेला वाटत असेल. आता मग दानवेने जो त्या टायमाला काय ते रथ जो काय तयार केलेला आहे, अॅन्युटी व्हॅन काय ज्याला म्हणतात, ते स्वतः, मग काय मी गाडी घेणार आणि तुम्हाला बसवणार का? ती गाडी त्याच्यासाठीच होती. पक्षप्रमुखाकडे भरपूर गाड्या आहेत, ते आणखीन अंबादासला माहीत नाही. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, मात्र इच्छाशक्तीचा अभाव आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. राजेश टोपेंना चांगल्या प्रकारे माहिती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही निर्णय घ्यायची किती क्षमता आहे आणि ती क्षमता त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेली आहे. मग ते उठावापासून तर आतापर्यंत सगळे निर्णय हे मुख्यमंत्री घेतात आणि जो निर्णय घेतात त्यातून पुढे माघार त्याची घेतलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज, मुख्यमंत्री साहेबांनी शिवराज शपथ घेतली ह्या एकाच फक्त घटनेवर आज शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आहे. आणि त्यांना माहिती जर आपल्याला आरक्षण मिळेल फक्त शिंदे साहेबच देऊ शकतात, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून तुम्ही आजही पहा, मुख्यमंत्र्यांचे असलेले महाराष्ट्रातील दौरे, त्यांना मिळणारा प्रतिसाद, बाकींच्या ज्या लोकांच्या गाड्यावर फेकलेले दगड, त्यांना दाखवलेले काळे झेंडे, यातला फरक तुम्ही समजून घ्या. म्हणून मुख्यमंत्री साहेब निर्णय घेतात आणि पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण क्षमतेने आणि विचारपूर्वक घेतात. आज दिया कल वापस लिया ही पद्धत मुख्यमंत्र्यांकडे नाही. अध्यादेश कधी लिहिला? आता त्याच तर प्रोसेस सुरू आहे. जर मला माहिती असतं तर हे मोर्चे बाकी निघले नसते. याचा निर्णय योग्य वेळी निश्चित होईल. अंगणवाडी सेविका 2 दिवसांपासून आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत, कालची बैठक निष्फळ ठरलेली आहे, पालकमंत्री देखील चर्चेत आहेत. मात्र ज्या विभागाचा संबंध आहे त्या महिला बालविकास मंत्री तिकडे पोहोचत नाहीयेत, महिला बसलेल्या आहेत. काहीतरी सरकारने याचं गांभीर्य घ्यावं असं त्यांचं मत आहे. सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहे आणि हा विषय आताचा नाही. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या पेन्शनची योजना त्यांना लागू केली, त्यांना मोबाईलची सुविधा सुरू केलेली आहे. ज्यांना ज्या ज्या सुविधा देता येतात त्या सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोक त्या मोर्चेमध्ये सुद्धा मिरवायला गेली होती. अंगणवाडी सेविकाच्या बद्दल माझं ऑपरेशन झालं होतं नसता आणि नंतर तातडीने सत्ता गेली नसता मी दिलं असतं. 2.5 वर्ष ऑपरेशन चालत नव्हतं हे सगळ्या जगाला माहिती. आणि म्हणून स्वतःच्या लोकांना बेघर करणारे लोक या सेवकांना कधी आपलंसं करतील असं मला वाटत नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी काल एक बैठक घेतलेली आहे. आजही मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा याबद्दलचा काही चर्चा करता येते, काय आपल्याला देता येतं का याची चर्चा होणार आहे. आणि म्हणून त्याचा चिंता करायचे काम नाही आहे. अंगणवाडी सेविकांना योग्य तो न्याय हे सरकार देणार आहे. जितेंद्र आव्हाड ने जिस तरीके से कल बयान दिया राहुल के ऊपर, आज वो फिर माफी मांगते हुए नजर आ रहे, कैसे देखते हैं? अरे जितेंद्र आव्हाड वो जो कोई अकेला उसके मन की बात नहीं कही है. उसने शरद पवार साहब की और उद्धव ठाकरे साहब के मन की बात कही है. वो चाहते थे वो बोला ना, शरद पवार साहब के सामने ही बोला है उसने, उनके पीछे नहीं बोला. या तो शरद पवार साहब ने उनको रोकने की कोशिश भी नहीं की, ना तो शरद पवार साहब ने उसके ऊपर कोई बयानबाजी की. ये सब चीजें जो हुई है ये जानबूझ के की गई है. लेकिन एक बात जरूर है, जहां राम मंदिर का निर्माण होने जा रहा है, उसका उद्घाटन होने जा रहा है, और ये अच्छी घटना को कैसा तभी कलंकित करे, उसको कहीं ना कहीं डैश लगाए, उसको कहीं काला धब्बा लगाए, ये समाज में के कुछ ऐसी जो गंदी प्रवृत्तियां रहती है उनका ये काम रहता है. और वही लोग ये कह सकते हैं. बाकी लोगों के वोटर्स अपने तरफ कैसे आए, खींचे. हिंदू धर्मियों को कोई भी गाली दिए तो चलता है, कुछ भी बके तो चलता है, ये उनकी जो धारणा हुई
इसका जवाब लोग ये आने वाले लोकसभा और विधानसभा में देंगे। अब्दुल सत्तार ने जिस तरीके से स्टेटमेंट दिया पब्लिक में, उसको लेकर क्या कहेंगे? अब्दुल सत्तार का स्टेटमेंट मैंने अभी मोबाइल पे इस पे देखा है और मुख्यमंत्री साहब ने भी शायद उसके बारे में गंभीरता से लिया है। मुझे लगता है आज कैबिनेट है, कैबिनेट के बाद उसके बारे में वो मंत्रीगण है, उनसे एकनाथ शिंदे साहब जो भी उनसे बात कहने की करेंगे, लेकिन कोई भी मंत्री रहो ऐसी बात तरीके की बयानबाजी नहीं होना चाहिए। ऐसे कॉमन आदमी का भी मानना है और हमारा भी वैसा कहना है। मुंबई ट्रांस अर्बन लिंक को लेकर राजनीति तेज चल रही है। अभी फिर से एक बार ट्वीट किया आदित्य ठाकरे ने और ये मांग कर रहे हैं कि उसे टोल फ्री किया जाए। वही कैबिनेट में डिसीजन लिया जाएगा कि उसका कितना चार्जेस लगेगा। मेरी जो मालूमत है, आदित्य ठाकरे के कोई आदमी को, आजकल लोग ये सब टेंडर ही देखते ना, पब्लिक का देखते नहीं है, तो उनको वो टेंडर ना मिलने की वजह से उन्होंने की हुई ये हरकतें हैं। उसके आदमी को कोई टोल नहीं मिला, उसका नाम भी मुझे पता है, लेकिन उसको नहीं मिला बोल के उन्होंने ये बोला है। अब तो भी सरकार कभी भी पॉजिटिव रहती है कॉमन लोगों के लिए। आप देखेंगे समृद्धि महामार्ग जो बना है, ट्रक को 2000 रुपए का टोल लगता है, लेकिन ट्रक के ओनर से पूछो तुम्हारा फायदा क्या है, तो वो बोलता है 1500 का मेरा डीजल बचा है और मेरा जो टाइमिंग लगता है वो कम हुआ है, जिससे ट्रिप बढ़ी है। दूसरी बात है, मेरा एक्सीडेंट का जो रहता था वो प्रमाण कम हो गया, मेंटेनेंस कम हो गया। फायदे की जो भी चीजें कॉमन लोगों के लिए वो सरकार करेगी। आज भी कैबिनेट की मीटिंग में इसके बारे में चर्चा जरूर होगी और शायद 2 बजे के बाद खुद सीएम इसके ऊपर निर्णय भी जाहीर करने वाले हैं। हाच प्रश्न जरा मराठीत घेतला तर बरं होईल. जो FTHचा विषय आहे तिथे कुठेतरी नागरिक गांभीर्याने घेत आहेत. 500 रुपये टोल आकारला जाणार असल्याची देखील माहिती मिळते. काय सत्यता आहे? हे टोल संदर्भामध्ये, महानगरपालिकेच्या टेंडरच्या संदर्भामध्ये फक्त यांना तेवढाच एक ग्राउंड मिळालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे या टोलमध्ये सुद्धा त्यांचा माणसाला टेंडर भेटलं नाही म्हणून त्यांनी ही केलेली बडबड आहे. मग जनतेचे प्रश्न, मग जनतेचा पैशाची लूट, हे सगळं बकवास फक्त आपल्या माणसाला टेंडर ना मिळाल्यामुळे केलेली आहे. तरी सरकार कधीही या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सिरियस असतं. आता कॅबिनेटमध्ये या टोल संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे आणि किती कमी करता येईल किंवा काय सुविधा देता येईल, आणखीन काय काय त्यांना कमी जास्त करता येईल यावर निर्णय होणार आहे. 2 वाजेच्या नंतर जेव्हा कॅबिनेट संपेल त्या टायमाला माननीय मुख्यमंत्री यावर पत्रकार परिषदेमध्ये या टोल संदर्भामधला आपला निर्णय जाहीर करणार आहेत. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.